हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या या चॅनलवरती स्वागत आहे. मी आहे मोहिनी आणि माझ्या या चॅनलवरती मी डेली ब्लॉग्स आणि ट्रॅव्हलिंग लाईफस्टाईलवरती व्हिडिओ अपलोड करत असते. तर आज आहे नागपंचमी आणि श्रावणामधला पहिला सोमवार. त्याचीच तयारी चालू आहे. तुम्ही पाहिलीच, मी सुंदर अशी रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर माझी देवपूजा पण झालेली आहे. सर्व देवांची आणि रांगोळी पण काढून झालेली आहे. तर महादेवाच्या मंदिरात पण जाऊन आले, पण तिकडे काही कॅमेरा आणि मी एकटीच गेलेली, राया नव्हते आले, त्याच्यामुळे काही मला शूट करायला जमलं नाही. त्याच्यामुळे घरातलीच पूजा फक्त तुमच्याबरोबर शेअर करत आहे मी. हाय दगडाचा महादेव आणि नंदी, इकडे बाहेर पण पूजा केलेली आणि पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ असते ती पण व्हायली. सण म्हटलं की पुरणपोळ्याचा स्वयंपाक तर आलाच, तर मग त्याच्यामुळे आज पुरणपोळी बनवणार आहे. तसं खात कोणी नाही आहे जास्त एवढं गोड वगैरे, पण रायांचं असं असतं की सण म्हटल्यानंतर पुरणपोळ्याचा स्वयंपाक नसेल तर सण असल्यासारखं वाटत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी मी बनवलं आहे, लवकरच बनवते आहे, कारण संध्याकाळी कुठे बाहेर जायचं वगैरे असं प्लॅनिंग आहे. थोडासा झोका वगैरे खेळतात नागपंचमीच्या दिवशी, तर लास्ट टाईम मी आणि गेले वगैरे जागी. ह्यावेळेस असा विचार केलेला की लवकर जाऊया, पण काय झालेलं, मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे थोडंसं का, मला माझी अपॉइंटमेंट आहे त्याच्यामुळे आजची, आणि मावशी पण येणार आहे घरी जेवणासाठी. तर सगळ्यांना उपवास वगैरे पण असतील, मग सगळ्यावरती डिपेंड आहे. राया पण किती लवकर घरी येतात त्याच्यावरती. तर चला बघू काय होतं आहे. तर लेट्स सी. अगं आता माझी आमटी पाहतो मी आमटी बनवली आहे. ही आमटी छान असा कलर आला तिला आमटीला माझ्या, आणि त्याच्याबरोबरच मी इकडे चपाती पुरणसाठी पण निघालं आहे. इकडे आहे माझं हे चपातीसाठी पोळ्यांसाठी मी पीठ भिजवून ठेवलं आहे, आणि इकडे पुरण फक्त आता पोळ्या करायच्या राहिल्या आणि साफसफाई थोडी. चला, तर तुम्ही पाहतायच की मी साडी घातली आता, कारण की आज सण आहे नागपंचमीचा, त्याच्यामुळे. तर म्हटलं साडी घातल्याच्या नंतर जेव्हा पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि साडी घातली की सणात असल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे घातलेली आहे. आणि मंदिरामध्ये पण जाणार आहे. तर माझ्या आज हॉस्पिटलमधली अपॉइंटमेंट आहे, तर अगोदर तिकडे जाणार आहे, तिकडनं मग मी पुन्हा मंदिरामध्ये जाणार आहे. तर आया पण आले, तर सर्वांना उपवास आहे, तर भूक पण लागलेली आहे सर्वांना. तर अगोदर जातो मंदिरामध्ये, नंतर येतो, आल्याच्या नंतर भेटते. तर एकदम साधी आणि सिंपल साडी घातली आहे, कारण की गाडीवरती मला बसून जायचं, त्याच्यामुळे मला काय एवढं हे होणार नाही त्याच्यामुळे. तर चला बघा, आता मंदिरामध्ये गेल्याच्या नंतरच डायरेक्ट तिथे काही शूट करायला जमत नाही, कारण खूप गर्दी असते. तरी पण चला, छान दिसतंय मला असं पण विचारलेलं. आल्यानंतर भेटू, साई पण येतो जेवायला. तर अशा आहे साडी, माझी आणि मावशीची सेमच आहे ही वाली साडी. आणि एकदा मावशीची जेव्हा, माझ्या मोठ्या मावशीची जेव्हा घराची पूजा होती, तेव्हा आम्ही दोघीनं पण सेम घातलेली. तुम्ही पाहिली का नाही माहिती नाही आहे. तर फोटोज वगैरे असेल तर मी तुम्हाला इथे कुठेतरी टाकते, तुम्हाला दिसेल. एकदम सेम आहे, आम्ही दोघीनं सोबतच घेतलेली. ॲक्च्युली ही तिनं मलाच घेतलेली आहे दिवाळीची का रक्षाबंधनला लास्ट इयर. ते चला, तर आम्ही मंदिरामधून आलोत आणि सर्व जेवायला बसले. तर मी जेवणच केलेली मंदिरामध्ये, कारण मला खूप ॲसिडिटी झालेली, त्याच्यामुळेच मी हॉस्पिटलमध्ये पण गेलेली. तर काका आले नाही, तर कारण त्यांना यायला लेट होणार होतं, तर मग त्यांच्यासाठी टिफिन घेऊन जाणार होती. तर इकडे साई पण बसलेला होता, मावशीला जेवून पण देत नव्हता, बेड्यावरनं करत होता. तर सगळेजण जेवत होते आणि त्याला सगळं खेळायला देऊन पण कमी. तू जेवणार आहे ना तुझ्या हाताने आता हे? तू खाणार आहे? काय काय बनवले सांग बरं. ओके, अजून पोळी पण बनवली, तू खाणार का? झोंबी, तू पोळी खाणार का? तू पोळी खाणार का? पोळी खाणार का? आमटी घेतली, थोडीशी घेतली, तिखट असं आमटी. आणि एवढं बोलूनच
बरेच इकडे चालू झालेले आहेत साईचे नाटकं. तर मला वाटतं साई पण मोठा होऊन एक चांगला मोठा ब्लॉगर बनेल, कारण की त्याला पण बोलायची खूप इच्छा असते माझ्या ब्लॉगमध्ये. तर तो कार्टून वगैरे तिकडे मोबाईलवरती पाहून खाण्याचा प्रयत्न करत आहे. तोपर्यंत हा आपला व्हिडिओ आपण इथे संपूया. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या भेटू. तर असंच छान छान प्रकारे व्हिडिओ बनत राहील आणि तुम्ही पाहत राहा आणि छान छान कमेंट करत राहा. बाय.